हाय हॅलो नमस्कार, मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती। आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहे आणि मस्तपैकी मस्त पाऊस झालेला आहे। तर तुम्हाला मी दाखवते बाहेरील जे पावसाचं वातावरण आहे ते कसा पाऊस झालेला आहे ते। तर तुम्ही बघू शकता मस्त असं थुई असा पाऊस चालू झालेला आहे आणि जे डोंगर आहे ते तर डोंगर काय पावसाच्या याच्यामुळे दिसत नाही ना, तर इथून तुम्हाला खूप छान असा डोंगर दिसतो आणि तुम्ही बघत असाल तर खूप छान असं वातावरण झालेलं आहे आणि या वातावरणात चहा आणि गरमागरम तळलेला पदार्थ काहीतरी खावासा वाटतो। तर चला आज आपण बनवणारच आहोत, तसं मी ती रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर मस्त अशी सिरियल चालू आहे, काहे दिया परदेश। आणि आता टीव्ही झाल्यानंतर इथं बसलेल्या होत्या मस्त आपल्या मॅडम। बघा आता अभ्यास नाही का, उठ। आणि राधिकाच्या हाताला लागलंय काहीतरी, तिचा हात दुखतोय जरासा, बघू आता काहीतरी करावं लागेल। तर आता इथं संध्याकाळची वेळ, स्वयंपाकाची वेळ झाली होती आणि मला संध्याकाळच्या वेळेस थोडासा मुलांचा अभ्यास बघावा लागतो की क्लासमध्ये काय काय शिकवलेलं आहे आणि काय बाकी आहे, जे मला माझ्याकडून होईल तेवढं मी करून घेते। तर इथं आरूचं चाललं होतं बाराखडी, तर तिच्याकडून मी पाठ करून घेत होते। तिला बऱ्यापैकी मराठी वाचायला जमतं आणि इंग्लिशचंही तिला आता सवय लावते। तर थोडंसं 15-20 मिनटं जर तिचा अभ्यास घेतला तर ती स्वतःचा तिचा अभ्यास करते, पण घेतला तर अजूनच छान करते। आता अभ्यास झाल्यानंतर मग मला पुढील स्वयंपाकाला लागायचं होतं, तर आता थोडंसं मी अभ्यास घेते। बघा आरू कशी बोलते ते, घमघा छो छा ची ची चू चू चे चे चो चमचा छो छा ची ची चू छे छई छो चमचा छा जो जा जी जी जू से छई छो चौथा थो था थी थी थू थे थई थो थूथा दो दा दी दी दू दे दई दो दंदा धो धा धी धी दू दे दही दो दौधा। तर अशा प्रकारे तिला बाराखडी बऱ्यापैकी येते आणि अभ्यासही ती करते। तर अभ्यासाचं काही तिला सांगायचं काम पडत नाही आणि राधिकाचाही इथं अभ्यास चालू आहे। तर मस्त असं पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि संध्याकाळचे 7 वाजलेले आहे। तर आपल्याला आज करायचे आहे पाववडे। तर चला मी आता बटाटे उकडत ठेवलेले आहे, तर बघू शकता तुम्ही मी काय काय घेतलेलं आहे ते। बटाटे उकडून झालेले आहे आणि तोपर्यंत आता आपण जे बाकीचं साहित्य लागणार आहे ते काढून घेऊया। चला तर मी दाखवते तुम्हाला आपल्याला काय काय लागणार आहे। तर इथं मी कोथिंबीर घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे आणि मिरच्या घेतलेल्या आहे आणि हे आहे पाव। तर आता त्याला आपल्याला आता पाववडे करायचे आहे स्पेशली, आणि हे आहे सांबाराचं। तर आता आपण याचं वाटण करून घेऊया मिक्सरमधून आणि मग त्याची आपण चटणी बनवूया। तर खरंच छान असे पाववडे होतात। तर तुम्ही कशा प्रकारे करतात ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा। आणि हो, माझ्याकडनं थोडंसं पाववड्यामध्ये तेल जातं, का जात असेल ते मला माहीत नाही। जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा। आणि इथं मी 2 प्रकारचे वडे केले होते, तर तुम्हाला ते दाखवतेच मी कसे 2 प्रकारचे जे वडे आहेत ते केलेले होते। आणि आता इथं बटाटे मस्तपैकी उकडून झालेले आहे। आता त्याला आपण जी वरची साल आहे ती काढून घेऊया आणि त्याची बारीक बारीक काप करून घेऊयात। आणि इकडं मी मसाला रेडी करून ठेवायचा आहे आपल्याला। तर आता याचे सर्व जे बटाटे आहेत त्याचे आपण व्यवस्थित छोटे छोटे काप करून घेऊया। आता इथं कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि आपल्याला आता जिरं मोहरीची फोडणी द्यायची आहे। जिरं मोहरीची फोडणी दिल्यानंतर आपल्याला जी आपण वाटण करून घेतलेले आहे, मिरची वगैरे लसूण, तर ते टाकायचं आहे। तुम्ही तुमच्या पसंतीनुसार जे तुम्हाला पाहिजे असेल ते तुम्ही ॲड करू शकता। तर मी अशा प्रकारे चटणी करते। आता थोडीशी हळद टाकलेली आहे आणि थोडंसं जे हिंग आहे तोही मी टाकलेला आहे। तर आता जे आपण मसाला दळून घेतला होता, मिक्सरमधून वाटून काढला होता, तो आता यामध्ये मी ॲड केलेला आहे आणि तो आता थोडंसं तेलामध्ये तळून घेतल्यानंतर आता आपली जी बटाटे आपण बारीक खापा करून घेतले तेही यामध्ये ॲड करायचे आहे।
तर बघू शकता आता त्यावरती आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपली चटणी तयार झालेली आहे. तोपर्यंत आता इकडं आपण जे पीठ आहे, जे वडे करायचे आहे त्यासाठी भिजून घेऊया. तर इथे मी सम्राटचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्याकडं जे असेल ते पीठ घेऊ शकता. तर इथं आता मी त्यामध्ये हळद टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे, थोडंसं लाल तिखटही तुम्ही टाकू शकता. आणि आता याचं मी बॅटर तयार करून घेत आहे. तर बऱ्यापैकी बॅटर तयार झाल्यानंतर त्याला मी 5 ते 10 मिनटं भिजून दिलं होतं आणि भिजवल्यानंतर मस्त मोठी कढई घेतली होती, त्यामध्ये तेल तापत ठेवलेलं होतं आणि पीठही आपलं मस्त असं भिजलेलं आहे. तर चला आता आपण पाववडे तळून घेऊयात. आणि त्यामध्ये चटणी जे पाव आहेत त्यामध्ये थोडी थोडी चटणी टाकायची आहे आणि आपल्याला आता जी वडे आहे ते करून घ्यायचे आहे. तर बघू शकता मस्त असं तेलाला ताव आलेला आहे आणि आपलं जे पाव आहे ते त्यामध्ये मी टाकलेले आहे. आणि आपल्याला आता त्याला पलटी करून घ्यायचं आहे, कारण एक साईड तळल्यानंतर दुसरी साईड व्यवस्थित अशी तळली पाहिजे. आणि मोठी कढई असेल तर व्यवस्थितच होतंच. प्रत्येक वेळेस माझ्याकडे छोटी असते, पण यावेळेस मी मोठी कढई घेतलेली आहे. आणि गॅस कमीच ठेवायचा आहे. आणि असं केल्यानंतर खरंच आपले पाव खूप छान होतात. ते दोन्ही साईडने आपले पाव तळून झालेले आहेत, मस्तपैकी तुम्हाला दिसत असेल. तुम्हाला अशा रेसिपी आवडतात का ते कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता इथं पूर्ण असे पाव तयार झालेले आहेत. तर बाकीचा काही व्हिडिओ मला शूट करता आला नाही, कारण मी तळत होते आणि बाकीचे जे पाववड्याचा आस्वाद जो आहे तो घेत होते. तर फायनली सर्व पाववडे तळून झालेले होते, बाकीच्यांचं सर्वांचं जेवण झालेले होते. आणि आता इथं बघू शकता तुम्ही सर्वांचं जेवण वगैरे झालं होतं. आणि एवढे पाव आणि 2 प्रकारचे, एक पाव वडा आणि एक वडापाव असे 2 प्रकारचे केलेले होते. तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.